प्रधानजी, मी एवढी साधी गोष्ट तुम्हाला सांगितली, त्यात एवढं विचार करण्यासारखं काय आहे? गोष्ट साधीच आहे, परंतु परिस्थिती वेगळी आहे. तुमचं असं म्हणणं आहे की कोशागार, भांडारगृह, धान्य कोठार ह्यातून तुमच्या अनुमतीशिवाय काहीही बाहेर जाणार नाही. परंतु जर श्री खंडेरायांनी आज्ञा दिली तर काय करायचं? त्यांना तुम्ही सांगा किंवा मी सांगेन, यात लपवण्यासारखे काहीच नाही, कारण हा देखील राज्यकारभाराच्या व्यवस्थेचाच एक भाग आहे. तुम्ही जर असं म्हणत असाल तर ह्यापुढे तुमच्या म्हणण्याप्रमाणेच होईल देवी. लतिका, लतिका, सेवकांना बोलवून आण. म्हाळसा, इथे मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या कारणासाठी बोलवले आहे. आपल्या राज्याचे प्रधान आज इथे उपस्थित आहेतच. त्यांच्या समक्ष एक महत्त्वाची सूचना करायची आहे. गडावरून माझी अनुमती असल्याशिवाय कोणतीही वस्तू गडाच्या खाली जाणार नाही. प्रधानजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे बाणाईच्या वाड्यावर समधी सामग्री पोहोचवली आहे बघा. वाड्यात जे जे हवंय ना ते समध पोहोचवलंय बघा. हे मी काय ऐकते आहे प्रधानजी? या तुम्ही सगळे, मी म्हाळसा देवींशी महत्वाचं बोलतो आहे. मला असं वाटतंय की माझ्या शब्दाला इथे काही किंमत नाही. देवी, असे नाही आहे. तुम्ही आज्ञा देण्याआधीच हे सगळे घडले आहे. गडावर केवळ राज्यकारभार चालत नाही, तर इथे माझा संसार देखील आहे. आणि माझ्या संसारात कोणीही हस्तक्षेप केलेलं मला चालणार नाही. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, श्री खंडेरायांच्या आज्ञेचे पालन केले आहे. बाणाईच्या वाड्यावर कुठलीच सामग्री नव्हती. ती केवळ एक नवीन वास्तू आहे. त्यांना दैनंदिन वापरासाठी जे जे साहित्य आवश्यक आहे तेच त्यांना पाठवले आहे. याचा अर्थ मला यांच्याशी बोलावंच लागेल. यांना आठवण करून द्यावी लागेल की यांची पत्नी, यांचा संसार इथे गडावर आहे. तिला देखील भावना आहेत. यांचे वर्तन मला अजिबात आवडलेले नाही. देवा, तुमची परीक्षा आहेच, परंतु त्याबरोबर सगळ्यांनाच परीक्षेला सामोरे जावे लागते आहे. ही लतिका काय करते आहे? म्हाळसा, तू? अगं, एवढं घाबरायला काय झालं? घाबरायला? कुठे काय? काही नाही. अगं, चांगला दरदरून घाम आलाय तुला.
लतिका, ही पेटी कोणाची आहे? लतिका, अगं मी काय विचारलं तुला? लक्ष कुठे आहे तुझं? मी विचारलं ही पेटी कुठली, कोणाची आहे? माझीच पेटी आहे ती. तुझी? हो, नेवासेहून येताना मी आणली होती. मला तर नाही आठवत. आणली होती. अगं पण ही पेटी जर तुझी आहे तर ही इथे कशी, तुझ्या कक्षात का नाही? लतिका, तू मला सांगितलं नाहीस. जर ही पेटी तुझी नाही तर ही इथे कशी, तुझ्या कक्षात का नाही? काय आहे त्यात? माळसा, माझी वस्त्र आहेत त्यात. नक्की? हो माळसा. लतिका, तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना? अगं काय करते हायस, एकदा सांग तरी. कुठे नेती हायस मला? अगं जरा दम धर की वाईस. ये हा तर बस. आता डोळ्यावरचा हात काढ की. म्हणजे हे काय ग? समजा दागिना असा हात का ठेवला आहेस? ये समजा दागिना तुझ्या अंगावर घालणार आहे मी आजच्याला. समजा नाही नाही, समजा दागिना कशा पाय? बानू, उगा कळत नसल्यावानी बोलू नकस. आज रातच्याला वाड्यावर जागरण आहे, तेव्हा तुला सजवाय ना ग वय. अगं पर जागरणासाठी मी हे समजा दागिना घालू आहे? नाहीतर कशा पाय समजा ठेवलं असेल म्या. मी स्वतःच्या हाताने सजवणार आहे तुला. म्हणजे अगं जागरण म्हणजे लई मोठी गोष्ट आहे. ह्यांनी जगाला दिलेली एक नवी रीत आहे. जागरण करताना आपण बसून वाघ्याच्या तोंडून नुसतं देवाचं कौतिक ऐकायचं असतं. त्यासाठी मनात भक्ती हवी. अजून काय बी नसलं तरी चालत. आलं का ध्यानात? ते काय मला ठावा नाही वय. पर नव्या नवरीनं जागरणाला बसताना सजूनच बसायचं असतंय बघ. अगं पण मी तुझं काय बी ऐकणार नाही बघ. तुझ्यापासून का काही लपेन मी? तुला बघायचं आहे का काय आहे त्या पेटीत? मी दाखवते तुला. नाही, असू दे. लतिका, माझ्याशी खोटं बोलू नकोस म्हणजे झालं. मला खोटं बोलणं आणि माझ्यापासून गोष्टी लपवणं हे आवडत नाही. अशा वागण्याचा मला भयंकर राग येतो. म्हाळसा, दुसऱ्या कोणावर नसला तरी माझ्यावर विश्वास ठेव ग. मी तुझी लहानपणापासूनची सखी आहे, तुझी बालमैत्रीण. तुझ्यापासून मी का काही लपवून ठेवेन? म्हाळसा, तू प्रधानजींना असे सांगितलेस की तुझ्या आज्ञेशिवाय गडावरून कोणतीही वस्तू बाहेर जाता कामा नये. तुझी आज्ञा कोणीही मोडणार नाही. हे चांगलं झालं बघ. मला देखील तसंच वाटलं होतं, पण माझी आज्ञा मिळण्या अगोदरच बानूकडे सारी शिधा पोचली आहे. मी ती आज्ञा देण्याआधीच यांनी सेवकांना बानूकडे ती शिधा पोचवण्यास सांगितले. आज अगदी थोडक्यात सुटले मी. माळसाने जर खरंच पेटी उघडून मी जमवलेले दागिने बघितले असते तर नक्कीच तिने ते सारे कुठून आणले हे मला विचारलं असतं. जेजुरीत हे सारं घडतं आहे याची कल्पना मला अक्कांना द्यायला हवी. नाहीतर त्यांना हे सारं बाहेरून समजलं तर त्या माझं काय करतील या विचाराने थरकाप उडतो माझा.
काय गॉड दिसतेस बानू तू आज. गॉड आणि सुंदर, देवांची देवीच जणू. संग म्हणजे तुझं आपलं काहीतरीच असतं. आता कुणच नाही बी विचार, कुणी बी सांगत्याल खरंच या काय खोटं बोलती वय. म्हणजे आज म्या ह्यांच्या संगत जागरणाला बसणार, वाघ्या यांच्यामुळे जागरण करताना गोष्ट सांगणार, यांचं कौतिक करणार, तेव्हा माझं बी नाव घेईल का ग वाघ्या. वय मग अगं देवांसंग लगीन झालं आहे तुझं. आता तू निस्ती बानू नाहीस, बानूबाई आहेस. अक्का, इकडे जेजुरीत जे काही घडलं आहे, घडत आहे आणि यापुढे घडणार आहे, हे मला तुम्हाला सांगणं अगदी महत्त्वाचं वाटत आहे. अक्का, श्री खंडेराय वनवास संपून पुन्हा जेजुरीत आले आहेत, पण येताना ते एकटे आले नाहीत. मी म्हाळसा ह्या जेजुरीची सम्राज्ञी. माझी आज्ञा आहे की त्या बानूसाठी ह्या गडाचे दरवाजे कधीच उघडणार नाही. कुठे बाहेर चाललात का? होय. कुठे? बानूकडे. खूप सहज सांगायला लागलात तुम्ही. होय, कारण ही तसेच आहे. तुमच्याकडे कारण नाही असं कसं होईल? म्हाळसा, आज जागरण गोंधळ आहे. ज्या परंपरेला मी जन्म दिला ती परंपरा मी कशी मोडू? जागरण म्हणजे त्या परमतत्वाला जागवणे. जागरण म्हणजे मनुष्याच्या मनावरच्या अनावश्यक गोष्टी बाजूला सारून त्याला स्वतःला जागवणे. ज्याला परमेश्वराची आस आहे पण जो पंचविकारांमध्ये अडकून त्याला विसरलाय, त्याला जागवणे म्हणजेच जागरण. म्हणजे तुमच्या दुसऱ्या लग्नानंतरचा हा एक महत्त्वाचा सोहळा आहे. म्हाळसा, हा समारंभ माझ्या आनंदासाठी नसून तो माझ्या भक्तांसाठी आहे. याचा अर्थ आज पुन्हा मी तुमच्याशिवाय एकटीच. तशी मला आता एकटेपणाची सवय झालीच आहे. म्हाळसा, मी तुझ्याच सोबत असणार आहे, पण आता मला जाणं अत्यंत आवश्यक आहे.
किती बदललात तुम्ही. तुमचा आवाज, तुमचा स्पर्श पहिल्यासारखा का वाटत नाही मला. माझ्यापासून तुम्ही खूप दूर चालले आहात. मी मात्र एकटी आहे आणि त्याचे तुम्हाला काहीच वाटत नाही. याच जेजुरी गडावर अनेक वर्षांनी पुन्हा जागरण गोंधळ होणार आहे. पुन्हा घोंगडी अंथरली जाईल. पुन्हा खोबऱ्याच्या वाट्या भंडाऱ्याने भरल्या जातील. उसाचे तोरण करून त्याला कडकण्या बांधल्या जातील. संबळ आणि दिमडीच्या तालावर पुन्हा वाद्याचा आवाज दरी खोऱ्यात घुमेल. मुरळीच्या पदन्यासाने इथली जमीन फिरकेल. मांगल्याला आवाहन करत इथला कण न कण जागा होईल. बानू, तू इथे माझी पत्नी म्हणून येणं आणि तुझ्या समवेत आपल्या संसाराची सुरुवात होणं हे माझं स्वप्न होतं. इथून एका वेगळ्या पर्वाची सुरुवात होईल. तुझ्या, माझ्या आणि म्हाळसेच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय लिहिला जाईल. आज जेजुरीत बऱ्याच वर्षांनी जागरण गोंधळ होणार. माझा आणि बानूचा विवाह झाला म्हणून ह्या जागरण गोंधळामुळे बानूला निश्चितच आनंद होईल. म्हणजे बानू कुठे दिसत नाही. ती आत हाय, बोलव का तिला. नाही, नको, असू दे. बानू, आज तू खूप छान दिसते आहेस.